नमस्कार मित्रांनो, आपण इंडेक्स व्यू 1 ऑक्टोबरसाठी बघणार आहे. पाऊस इकडं प्रचंड पडतो आहे, मुसळधार पाऊस आहे. कदाचित त्यामुळं आवाजामध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतो. अतिशय सुंदर पाऊस चालू आहे इकडे. निफ्टीचा व्यू जर बघितला उद्या तर निफ्टीमध्ये मला इम्पॉर्टंट लेवल जी दिसते पहिली सगळ्यात ती आहे 25,764 इथे आहे बघा. आणि 25,764 जर ब्रेक केली, ब्रेकडाऊन मिळाला तिथं किंवा त्याच्याखाली गॅपडाऊन झाला पुन्हा रिटेस्टवरनं येऊन खाली आला तर 25,487 ही दुसरी लेवल आहे. ही जी ट्रेंडलाईन मी इथं मारलेली आहे बघा, ही तिरकी अशी, ही जी हे बघा हे दाखवतो तुम्हाला, ही जी ट्रेंडलाईन आहे ना, या ट्रेंडलाईनला उद्या निफ्टी सपोर्ट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या ह्याच्यावर मी 2 आवरली चार्ट काढलेला आहे इथं, तुमच्या ह्याच्यावर जर ही ट्रेंडलाईन मारून ठेवली तिथं सपोर्ट घेतला तर मी उद्या एखादा कॉल तिथं बाय करण्याची शक्यता आहे. म्हणजे 25,487चा स्टॉप लॉस लावून मी एखादा ट्रेड बाय करेन, एखादा कॉल बाय करेन. मग तेव्हा माझी टार्गेट पुन्हा 25,764. आता पूर्ण तेजीमध्ये पुन्हा मार्केट पहिल्यासारखं येण्यासाठी 26,100 म्हणजे बी प्रेसेस 26,090 आहे, पण आपण 26,100 धरूया. 26,100च्या वर जोपर्यंत मार्केट टिकत नाही तोपर्यंत अजिबात पुन्हा नव्यानं तेजीत मी जाणार नाही. पण इथं छोटे छोटे बाय जर मला मिळाले छोट्या स्टॉप लॉसला तर मी नक्की ते घेण्याचा प्रयत्न करेन. आणि सगळ्यात महत्त्वाची लेवल मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण माझ्या सांगितलेली आहे, ती आहे 25,285. 25,285च्या खाली जर क्लोज मार्केट ज्या दिवशी देईल त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीनं सेलिंग येण्याची शक्यता आहे. आजसुद्धा मार्केटनं चांगलं सेलिंग दिलं, बऱ्याच न्यूज होत्या त्यामुळं घडलं. आता उद्या त्या न्यूज कितपत कंटिन्यू राहतात आणि त्याच्यावर काय प्रतिक्रिया येतात ते मार्केटमध्ये कळेलच आपल्याला. पण आपण लेवल टू लेवल जर विचार केला तर 25,764 ही पहिली लेवल आहे, त्याच्या खालीच गॅपडाऊन दिलं तर 25,487ला सपोर्ट घेण्याची शक्यता आहे. तिथं नाही घेतलं 25,285ला नक्की केलं. आणि फायनल सपोर्ट अगदी पाहिजे असेल तर 25,110 ते 25,100 धरा. हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे, म्हणजे ह्याच्याखाली मार्केट लगेच तुटेल असं वाटत नाही. ही झाली निफ्टीच्या लेवल. निफ्टीची उद्याची स्ट्रॅटेजी म्हणजे फिक्स आहे की जर 25,764च्या खाली गॅपडाऊन झाला तर तो 25,764 तो स्टॉप लॉस लावणार मी आणि 25,487साठी ट्रेड करणार. आणि 25,764च्या वर ट्रेड करायला लागला आणि तिथं बुलिश कॅन्डल एखादी मिळाली तर मी पुन्हा 26,000पर्यंत मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. गॅपअप होण्याची शक्यता खूप कमी आहे. बँक निफ्टी जर आपण बघितला तर बँक निफ्टीची जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती माझ्या दृष्टीने 51,300 ते 51,420 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे बँक निफ्टीला. म्हणजे इथून मार्केट बाउन्स होण्याची दाट शक्यता आहे. पण त्या आधीच्या ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्या काय लगेच उद्या येईल असं नाही, 51,300 ते 51,420. त्यामुळं पहिली जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती 52,620 आहे. 52,620च्या आसपास जर मार्केट ओपन झालं आणि तिथनंच रिव्हर्स कॅन्डलवर एखादी बुलिश कॅन्डल मला मिळाली तर मी बायचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन. समजा 52,620चा ब्रेकडाऊन दिला किंवा त्याच्या खालीच गॅपडाऊन ओपनिंग झालं तर मग माझं टार्गेट 51,643पर्यंत सुद्धा असू शकतं किंवा 51,500पर्यंत सुद्धा असू शकतं. पण 52,620 ब्रेक होऊन त्याच्याखाली मार्केट सस्टेन व्हायला पाहिजे. आणि आता नव्यानं तेजी जर मार्केटमध्ये करायची झाली तर त्याच्यासाठी पुन्हा 53,500 क्रॉस व्हायला पाहिजे. त्याशिवाय मी मार्केटमध्ये नव्यानं तेजी बँक निफ्टीमध्ये करणार नाही. सगळ्यात महत्त्वाची लेवल उद्याची आहे ती ज्याला आपण फ्लिप पॉईंट म्हणतो किंवा फ्लिप लेवल म्हणूया, 52,620 ह्याच्यावर बायमध्ये राहणार, ह्याच्या खाली सेलमध्ये जाणार. म्हणजे 52,620च्यावर कॉलचा विचार करणार, 52,620च्या खाली पुढचा विचार करणार. फिन निफ्टीचा जर उद्या विचार केला तर फिन निफ्टी इम्पॉर्टंट लेवल जे म्हणजे फ्लिप लेवल ज्याला आपण म्हणतो ती 24,240 आहे. फिन निफ्टीला जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 23,700 ते 23,900च्या दरम्यान आहे. इथं कुठेतरी मार्केट म्हणजे ही जी ट्रेंडलाईन मी मारलेली आहे बघा, इथं 23,900च्या आसपास येईल. ते 23,900 जर इथं एखादी बुलिश कॅन्डल मला मिळाली तर मी बाय करण्याचा प्रयत्न करेन. किंवा समजा खाली आला 23,800च्या आसपास आला, 23,700चा स्टॉप लॉस माझा फिक्स आहे. 100 पॉईंटचा स्टॉप लॉस घेईन मी 23,700चा आणि 23,800च्या जवळ आलं तर नक्की बाय करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून माझी टार्गेट पुन्हा 24,240 ते 24,500पर्यंतची असू शकतात. आता फिन निफ्टी उद्या एक्सपायरी असल्यामुळं प्रीमियम डिके होण्याची शक्यता सुद्धा दाट आहे. त्यामुळं एकतर इमिजिएट सकाळी ओपनिंगला मिळाली मूव तर त्यामध्ये कॉल पुट ट्राय करणार, मग नंतर दुपारी 2 नंतरच करणार, कारण मध्ये आधी प्रीमियम डिके होण्याची फार दाट शक्यता आहे. पण लेवल टू लेवल जर काम असेल तर काय प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे लेवल लक्षात ठेवायची 23,700 ते 23,900 ह्याच्या दरम्यान कुठेतरी एक बाईंग येण्याची शक्यता मला दिसते आहे. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघून जर आपण एखादा ट्रेड घेतला आणि त्यामुळं आपला फायदा किंवा आपले नुकसान झाले
तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपली सतत विवेकबुद्धी वापरावी किंवा आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधावा आणि मगच ट्रेड घ्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद.